मराठी हिंदी वादाचे राजकारण आता भाजपा हाणून पाडणार आहे। भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरवण्यात आलेली आहे। तर मराठी हिंदीवरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा तडका मिळणार आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाल्याचे भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। तर दर्जा मिळाल्याने त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार हे देखील जनतेत जाऊन भाजप आता सांगणार आहे। यावरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी निशाणा साधलाय, पाहूयात। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो मराठी भाषेच्या समृद्धीमुळे मिळाला। मराठी भाषेचं असलेलं साहित्य, मराठी भाषेमध्ये अनेकांनी केलेलं काम याच्यामुळे दर्जा मिळाला। कुणाचेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन कुणाला जर वाटत असेल आपण मराठी भाषेवर उपकार केलाय, तर माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवावा। जर तुम्हाला वाटतंय ना तुम्ही एवढे शक्तिशाली असाल, तुम्ही कोणालाही अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकता, हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।